करायला जाते एक आणि माझ्या हातातून होतं एक. हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. उठल्या उठल्या स्किन केअर करून घेतलेलं होता आणि नंतर माझं सगळं आवरून झाल्यानंतर मस्त असा चहा पिऊन घेतलेला होता. चहा पिल्यानंतर घरातली सगळे काम आवरायची होती. मस्त सगळे काम आवरून घेतलेली होती आणि लगेच लागलेली होती स्वयंपाक करायला. माझ्याकडे फक्त 20 ते 30 मिनटं होते. काय मी वाटाणे जे होते ते भाजी करायला टाकले होते, बट इतका कंटाळा येत होता म्हणून शॉर्टकट असा पुलाव बनवून घेतलेला होता आणि सात्विकसाठी मात्र असे ओट्स करून घेतलेले होते. शुभम आल्या आल्या सगळ्यात आधी अशा प्रकारे जेवण दिलेलं होतं. त्याने पोटभर जेवण केलेलं होतं आणि आज चक्क घरात कबूतर येऊन खूप कचरा करून गेलेला होता. दुपारची झोप झाल्यानंतर इतकं फ्रेश वाटत होतं आणि खूप छान दिवस जाईल असं मात्र मला वाटत होतं. मस्त अशी मॅगी खाऊन घेतली आणि सात्विकला पार्किंगमध्ये खेळायला नेलं. थोड्या वेळ पार्किंगमधून वर खेळून आल्यानंतर माझी फ्रेंड परत आज आलेली होती आणि तिने आपली फ्रेंडसुद्धा आज सोबत आणली होती आणि तीसुद्धा खूप क्यूट होती. रात्रीच्या जेवणामध्ये मिसळ केलेली होती आणि खूप दिवसापासून माझ्या घरातील दळण संपलेले होते म्हणून दळण वगैरे घेऊन आली आणि सात्विकला वर येऊन दाल खिचडी वगैरे खायला दिली. परत शॉपमध्ये जायचं होतं. सात्विकची मस्ती काही थांबत नव्हती. लिफ्टमध्ये सुद्धा सात्विक मस्ती करत होता. वर आल्यानंतर शुभम घरी आलेला होता. शुभमने सगळं आवरलं आणि अशा प्रकारे आम्ही जेवण वगैरे केलं आणि रात्रीच मी सगळं आवरते. घरातले सगळे जे काम असते ते 12 वाजता गॅस ओटा क्लीन केला आणि मला एडिटिंग वगैरे करायची असते म्हणून सगळं आवरून घेतलेलं होतं. शुभमचं खूप डोकं दुखत होतं म्हणून मस्त त्याला हेअर मसाज करून दिली आणि मलासुद्धा सर्दी झाली होती म्हणून विक्स लावून असा दिवस संपला. बाय बाय.